नमस्कार सर्वांना। तर महिलांनो, आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे 26 जून 2025 वार गुरुवार या दिवसापासून आणि हा आषाढ महिना 24 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी संपत आहे। आषाढ महिन्याला ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये आषाढाचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि या आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळण्याला खूप जास्त महत्त्व आहे। ज्या जोडप्याचं नवीन लग्न झालेलं आहे अशा जोडप्यांना स्पेशली सासूरवाडीला बोलवलं जातं, त्यांच्यासाठी आषाढ तळला जातो आणि लेक जावयाचा मान सन्मान सुद्धा केला जातो। आणि हो, ज्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली आहेत अशा लेक जावयांना सुद्धा बोलवलं जातं बरं। शक्यतो तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी आषाढ तळण्याचा प्रयत्न करा। जसं की बघा, उदाहरणासाठी सांगते, आमची कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी, तर त्यांचा वार आहे मंगळवार। मग आम्ही शक्यतो मंगळवारी आषाढ तळण्याचा प्रयत्न करणार। ज्या दिवशी आषाढ तळणार आहोत त्या दिवशी आपल्या देवघरातील ज्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहेत, स्पेशली आपली कुलदेवी कुलदैवत या सगळ्यांना उजळून घ्यायचं आहे। देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत, देवपूजा करायची आहे। सकाळी देवपूजा करताना काहीतरी गोड शिरा खीर काहीतरी बनवून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी आवर्जून कुलस्वामिनी कुलदैवत यांची आरती करायची आहे आणि आषाढ तळल्यानंतर तो सुद्धा सर्वात अगोदर देवांसमोर ठेवायचा आहे। देवांना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग आपण घरातील सर्वांनी तो नैवेद्य खायचा आहे। यालाच आषाढ तळणं असं म्हणतात। तर आषाढ तळणे म्हणजे नेमकं यामध्ये कोणते पदार्थ असतात, तर गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या आणि स्पेशली हो, या पदार्थांना तीळ लावलेली असतात। तीळ लावलेले शंकरपाळे, कापण्या, मुगाची भजी, थालीपीठ, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, कडबोळी असे जे पदार्थ असतात ते तळले जातात। याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यानंतर तो आपण सर्वांनी खायचा असतो। यालाच आषाढ तळणे आणि आषाढ खाणे असे म्हटले जाते। आता स्पेशली लोक जावयांना तुम्हाला बोलवायचं असेल तर ते सुद्धा तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल, ज्या दिवशी तुम्ही आषाढ बनवणार आहात, तर त्याच दिवशी तुम्हाला बोलवायचं आहे आणि लक्ष्मीनारायण स्वरूप मानून आपल्या लेक जावयाचा मान सन्मान करायचा आहे। आल्यानंतर दरवाजातच त्यांना औक्षण करायचं आहे। बऱ्याच भागांमध्ये तुकडा सुद्धा वळून टाकला जातो। पोळीचा, भाकरीचा तुमच्याकडे पद्धत असेल तर तसं करायचं आहे। जेव्हा आपण त्यांना जेवणासाठी आषाढ खाण्यासाठी बसवणार आहोत तर तेव्हा त्यांना बसवण्यासाठी आसन किंवा पाट मांडायचा आहे। समोर रांगोळी काढायची आहे। जेवणासाठी जे पदार्थ बनवले आहेत ते व्यवस्थित वाढायचे आहे। जो काही आषाढ तळलेला आहे तो व्यवस्थित वाढायचा, जेवणासाठी द्यायचं। त्यानंतर मुलीची ओटी भरायची आहे। जावयाला जो काही आहेर करायचा आहे तो तुम्हाला द्यायचा। काही अडचणींमुळे कुलदेवीच्या वारी आषाढ तळणं शक्य झालं नाही तर आषाढ महिन्यात कोणत्याही दिवशी आषाढ तळू शकता आणि लेक जावयाला बोलवून त्यांचा मान सन्मान करू शकता।